समजा मी सर्व पत्रकार बंधूंचे आमच्या निमंत्रणाला मान देऊन पण इथं आलात चहा पाण्याच्या कार्यक्रमाला प्रथमतः मी तुमचे सर्वांचे आभार मानतो। मुख्य उद्देश तुम्हाला बोलवायचा विषय हा होता, तुम्हाला तुमच्या कानावर आलेलीच आहे। शरद पवार गटाचे काही नगरसेवक, काही पदाधिकारी, ग्रामीण भागाचे पदाधिकारी, पंचायत समिती सदस्य, सरपंच, माजी सरपंच सर्वजण आम्ही 28 तारखेला काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश करणार आहोत। या विषयासाठी आपल्याला या विषयासाठी मी प्रेस कॉन्फरन्स बोलवलं आहे। नेमकं आपल्या वडिलांपासून जनता दल होते, या पक्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस झाली। आता एवढ्या वर्ष तुम्ही पक्षात राहून काँग्रेस पक्षात जाण्याचं मुख्य कारण काय? ते काय होता, अगोदर आमचे वडील, आमचे वायजी सर, बिस्मिल्ला चाचा, बालासाहेब टोयलावार, मोसवाली साहेब सर्वजण समाजवादी विचाराची जनता दल पक्षात काम करायचे। ज्यावेळेस पूर्ण महाराष्ट्रामध्ये जनता दल कुठं नव्हता, एक आमदार नव्हता, खासदार नव्हता, कोणता पदाधिकारी नव्हता, फक्त एक विचारसरणीवर इथं जनता दलाचे विषय 10 ते 15 वर्ष जनता दलाची सत्ता होती। कालांतराने कर्नाटक सरकारमध्ये देवेगौडांचे चिरंजीव कुमारस्वामी यांनी सत्तेपोटी जनता दलची आघाडी भाजपसोबत केली। तो विषय घेऊन इथले स्थानिक सर्व बिस्मिल्ला चाचा, वायजी सर, मोसने साहेब, माझे वडील, डोलार साहेब सर्वजण हे त्यांना विचारसरणी मान्य नसून जनता दल जर कर्नाटकमध्ये भाजपसोबत अलायन्स होऊ शकतो तर आम्ही त्या जनता दलावर राहणार नाही, हे करून त्यांनी सेक्युलर पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर ह्या लोकांनी राष्ट्रवादी गेल्यानंतर देगलूरच्या सर्व नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसला 10 वर्ष नगरपालिकेवर सत्ता दिली। त्यामुळे जी आतापर्यंत जी वाटचाल चालू आहे आमच्या ग्रुपची, आज सेक्युलरिझम ही सेंटर पॉईंट ठेवूनच चालू आहे। ठीक आहे, एकदम विकास काम कमी होईल चालत, पण सर्व जात धर्मातील लोक गुण्यागोविंदाने राहावे ह्या विषयासाठी हा ग्रुप नेहमी सोबत राहिलेला आहे। तरी महत्वाचा विषय सेक्युलरसाठी तेव्हा त्या निलंवार साहेब त्याचा ग्रुप निर्णय घेतलेला आहे। आजही कर्नाटकमध्ये ज्यावेळेस भाजप सरकारला जनता दल अटॅक झाल्यावर इथं सत्ता पक्ष सोडतो, आज महाराष्ट्रामध्ये अजित पवार गट भाजप सोबत आहे, तर कसं राहू शकतं ते समाज विचाराचे लोक त्यांच्यासोबत? म्हणून हा विषय ठेवून आम्ही त्यांच्यासोबत न जाता शरद पवार गटात थांबायचा निर्णय घेतला। परंतु शरद पवार गट आणि काँग्रेस हा वेगवेगळे लढले तर सेक्युलर डिवाइड होतात आणि सत्ता येण्यासाठी मतांचं गणित करून मतांतर हे सगळं फार महत्वाचं आहे। हा सर्वजण निर्णय घेऊन आम्ही सेक्युलरचे वोट डिवाइड होऊ नये म्हणून आम्ही सर्वजण काँग्रेस पक्षात प्रवेश करून जे समोरचे जे जाती धर्मावर राजकारण करतात ते दांडगे लोक आहेत, त्या लढण्यासाठी आम्हाला सर्वांना एकत्र येणं फार आवश्यक आहे। ताकदीने आम्हाला लढायचं आहे, त्यामुळे आम्ही कांग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला। आने वाले 28 तारीख को कौन-कौन प्रवेश करने जा रहे हैं, ये भी बताइए। प्रवेश हमारे हिसाब से 30 माजी नगर सेवक है, 4 माजी नगर अध्यक्ष है, पंचायत समिति सभापति है, माजी सभापति, पंचायत समिति सदस्य है, कुछ माजी सरपंच है, कुछ करंट सरपंच है और कुछ अजीत पवार गट के लोग हमारे इसमें आने वाले हैं, कुछ भाजपा के लोग हमारे इसमें आने वाले हैं। एक बड़े पैमाने पे तो कार्यक्रम होगा। ठीक आहे, 4 नगराध्यक्ष 28 तारखेला तुम्हाला कळेल। आम्ही नाव याच्यावर डिक्लेअर करत नाही की काही लोक नाव डिक्लेअर करतात त्यांना जाऊन प्रेशराईज करत आहेत, म्हणून आम्ही नाव डिक्लेअर करत नाही, बाकी काहीच उद्देश नाही। असा म्हणाला की अजित पवार राष्ट्रवादी गट हे सेक्युलरिझम नाही किंवा समाजवादी विचाराचं नाही, म्हणजे तुम्हाला याबद्दल काय म्हणायचं आहे? भाजपासोबत म्हणजे या ठिकाणी जातीभेदाला चालना मिळते किंवा समाज बघा तुम्ही काय चालू आहे। परवा प्रताप पाटील स्टेटमेंट घ्यायला तुमच्या एका पत्रकाराने विचारलं की भाजप सोबत तुम्ही युती करणार का? आमची वाटाघाटी चांगली चालताना युती करायला तयार आहे, तुम्ही सर्वजण ऐकले, त्याचा अर्थ काय? माझ्या वडिलांनी सतत समाजवादी विचार गोरगरिबांसाठी काम केलेलं आहे। सर्व जाती धर्मांना एकत्रित घेऊन गुण्यागोविंदाने गावात कसं चालवता येईल त्या उद्देशाने चाललेलं आहे। आम्हालाही त्यांच्याच विचारावर चालायचं आहे, म्हणून आम्ही महाराष्ट्रातील, मी तर ऐकलो नाही, महाराष्ट्रातील पहिली वेळ असेल की आता भाजपमध्ये पक्षप्रवेश चालू आहे, अजित पवार गटामध्ये पक्षप्रवेश चालू आहे, शिंदे गटात पक्षप्रवेश चालू आहे। आम्ही पहिले आहोत की आम्ही काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करू। आता आम्हाला भाजपाची ऑफर आहे, अजित पवारची ऑफर आहे, सगळं ऑफर आहे, परंतु नाही,
सत्तेसाठी नाही तर आम्ही राजकारण कशासाठी करतो? नारायण चित्रराव साहेब बसो, तन्वीर काजी साहेब बसून, निलमवार साहेब पर्यंत जे विचारसरणी आहे, त्यांचा जे वारसा आहे, ते वारसा टिकवण्यासाठी आम्ही वारसदार म्हणून काम करत होतो. आम्ही काय राजकारण, आमचा काही धंदा नाही. आम्ही सत्तेत गेलो तर आमचा फायदा होणारच आहे, चार कामं होईल आमची. पण ह्यांचा वारसा सोडून आम्ही राजकारण आम्ही करू शकत नाही. आमची मानसिकता आम्हाला कधी परवानगी देऊ शकत नाही. काही जणांचं म्हणणं आहे की आम्ही जाऊन लोकांना मत मागणार आहोत. आम्ही काय त्यांनी फुटावं, एकत्रित द्यावं, आमचा काही विषय नाही. आम्ही लोकांसाठी काम करणार, लोकांमध्ये जाऊन मत मागणार आहोत. आमच्याकडं ग्राउंड लेवलला काम करणारे मोगलाजांना चिरशिडर आहेत, बालाजी देवलावर आहेत, आमचं कुटुंब आहे, भाईजी साहेब आहेत, बिस्मिल्ला चाचा आहेत, तरभाई आहेत, तुषार मामा आहेत, चंद्रका मामा, जे काय सगळे आहेत ते आम्ही गोरगरीब कुटुंबात लागलो आहोत. आम्हाला कोणी घरात येऊन आमच्या झोपल्यावर पहिला उठू शकतं, आम्हाला माझं कामाला चाल मग त्या लोकांना उठू शकत नाही. ते आपण बघली गाडीचं काचा वरी करून जाणार आहेत, बघलं तर आम्हाला थांबा म्हणतील. मग आम्ही ग्राउंडवरचे काम करणार आहोत. सगळे आमची ताकदीन लोकांमध्ये आम्ही काम करणार आहोत आणि त्यांना आम्हाला नैतिक अधिकार आहे मतदान मागण्याचा. आम्ही लोकांमध्ये गेलो, लोकांची कामं केलो. आम्ही डायरेक्ट निवडणूक आलं की तुम्हाला आम्हाला सांभाळून घ्यायचं नाही. आम्ही 5 वर्ष राबलो. आम्हाला कोणती, आता माझा प्रसंग, मला कोणती नोकरी नाही, माझा कोणता धंदा नाही. मी 24 तास रिकामा माणूस आहे. मी 24 तास कोणी येऊ त्यांना भेटतो, करतो, कामं जितकं होईल ते करतो. त्या ताकदीवर आम्ही लोकांमध्ये मतदान मागायला जाणार आहोत. काँग्रेस पक्षाकडून जरा नगरसेवक पद मिळालं नाही तर पक्षासोबत तुम्ही काम करणार का? मी काय म्हणलं, सेक्युलर ताकद डिवाइड होऊ नये त्या उद्देशाने आम्ही एकत्रित आलो. आमचं म्हणणं आहे की आम्हाला उमेदवार द्या. उमेदवार द्यायला गेलं तर आम्ही सोबत राहणार. आम्ही पदासाठी जात नाही. आपले सेक्युलर मत डिवाइड होऊ नये आणि तिथं जातीवादाच्या पक्षाला ताकद भेटणं. त्यांनी उद्या सत्तेत आलं तर गावाचं राजकारण काय होईल तर तुम्ही चर्चा करा. तुम्ही वातावरण बिघडल. कोणते लोक आहेत, आता मला त्यांच्या व्यवसायाबद्दल मला काही बोलायचं नाही, पण तुम्हाला सर्वच माहिती आहे. काँग्रेसचा विरोधक काही म्हणतात त्यांची बाजू आम्हाला विरोध करायचे आहे, ते विरोधी भावनेने बोलतात त्यांनी. तर बाकी जे त्यांची उत्तर आहेत आम्ही जाहीर सभेत देऊ. आम्ही त्यांचं काय काँग्रेसकडून तुम्ही आमची इच्छा आहे, पण शेवटी कोर कमिटी आहे. कोर कमिटी जे ठरवल ते अंतिम निर्णय होईल. हा तुमचे मित्र तो देगलूरची जनता फार सुजान आहे, फार हुशार आहे. त्याचं चांगलं उत्तर जे देगलूरची मतदारच देतील. मी काय बोलणार नाही याच्यावर. धन्यवाद. चहा घ्या. नाही, शरद पवार गटाचं पत्रकार परिषद. हम निवडणूक में हमारे सब कमेटी बैठ के जाहिरनामा, तो आपको जाहिरनामा आने बाद आपको दे देंगे.